नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगला जी आर घेऊन आलेलो मित्रांनो. जो जी आर असणार आहे मित्रांनो, अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना इथं निघालेली आहे मित्रांनो. ओके, ही जी योजना असणार आहे मित्रांनो, तुम्हाला कशा पद्धतीची असणार आहे याच्या संपूर्ण माहिती देणार आहे. तुम्हाला योजनेमध्ये शिक्षणासाठी व तुम्हाला राहण्यासाठी भत्ता वगैरे मिळणार आहे मित्रांनो. संपूर्ण तुम्हाला निर्वाह भत्ता, भोजन भत्ता मिळणार आहे मित्रांनो. शहराप्रमाणे, विभागाप्रमाणे मिळणार आहे. संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. तुम्हाला कशासाठी असणार आहे, काय जे बेनिफिट्स असणार आहे, संपूर्ण माहिती जाणून घ्यायची आहे. अप्लाय कसं करायचं ते पण मी सांगणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त मित्रपणापर्यंत शेअर करायची आहे. चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी, त्यानंतर गव्हर्नमेंट योजना घेऊन असतो आपल्यासाठी मित्रांनो. ओके, चला तर मग सुरू करूया व्हिडिओला मित्रांनो. आता सगळ्यात आधी आता आपण व्हिडिओ सुरू करूया आता. तर अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र शासनाकडून आलेली मित्रांनो. ओके, सामान्य न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 26 डिसेंबर 2024 ला जी आर आलेला आहे मित्रांनो याचा. तर मित्रांनो, प्रस्थानामध्ये त्यांनी काय लिहिले आपण बघूया. सामाजिक व न्याय विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर मागासवर्गीयांना मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मित्रांनो एकूण 443 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहे. त्यामध्ये मित्रांनो मुलांसाठी 230 व मुलींसाठी 213 व शासकीय वसतिगृह सुरू असून त्यापैकी मुलांच्या वसतिगृहामध्ये 23,208 विद्यार्थी असून त्याच्यानंतर मित्रांनो मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये 20,650 विद्यार्थिनी असून याचप्रमाणे एकूण 43,858 विद्यार्थी शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घेत आहेत. सदर वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना विविध अटी शर्तता प्रवेश देण्यामध्ये आपल्याला येतो मित्रांनो. ओके, प्रवेशित विद्यार्थ्यांना निवास भोजना, शैक्षणिक साहित्य व दैनंदिन खर्चांसाठी निर्वाह भत्ता व आवश्यक सोयी सुविधा दिल्या जातात. राज्यात दिवसेंदिवस वाढत्या असलेल्या बिगर व्यावसायिक महाविद्यालयांच्या संख्या आणि तसेच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढत असलेली संख्या यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना वसतिगृहातील जागेची मर्यादा लक्षता घेता देणे शक्य नाहीये मित्रांनो. ओके, प्रवेश घेणे शक्य नाही असं सांगता येते. लक्षात घेऊन प्रवेश घेणे शक्य नाहीये. त्यामुळे पर्यायामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह प्रवेशातून वंचित राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध अडचणी सामोरे जावे लागत असून त्यामध्ये त्यांच्या आता पुढील शिक्षणाच्या वाटचालीमध्ये मर्यादा येत आहे. त्या अनुषंगाने आता यांनी काय केले मित्रांनो, आता पुढे सांगतो तुम्हाला. आता सामाजिक व न्याय विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, ज्यांना इथं शालेय प्रवेश न मिळालेल्या अशा तात्काळ विद्यार्थ्यांना वसतिगृह रुजू करून तेथे प्रवेश देण्याची जागेच्या उपलब्ध बांधकामासाठी आपल्याला लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादेत येताना सतत मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती तसे नवबुद्ध घटकातील 11वी-12वी तसेच 12वी नंतरच्या बिगर व्यावसायिक यांच्या अभ्यासक्रमाचे प्रवेश मिळण्याबाबतच्या आपल्याला यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून आपल्याला भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संकल्प बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याची शासनाने आपल्याला 6 जानेवारी 2017च्या शासन निर्णयामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे मित्रांनो. आता योजना काय आहे मित्रांनो, तुम्हाला मी द्यायचा पॅरेग्राफ नीट समजून सांगतो. 1 मिनिटामध्ये मला पेन घेऊ द्या फक्त ब्ल्यूवाला. तर मित्रांनो, आता ही जी योजना होती मित्रांनो, आपण आता कधी वसतिगृहामध्ये प्रवेश घेतो बरोबर. आता काही काहींची आता वसतिगृह फुल झाल्यानंतर मित्रांनो जागा आपल्या फुल झाल्या समजा, बाकीचे विद्यार्थ्यांचे नंबर लागत नाही. मग त्यांना काय करावं लागतं मित्रांनो, नाईलाजामध्ये बाहेर रूम घेतात. रूमचा खर्च परवडत नाही, त्यानंतर त्यांचा खाण्याचा खर्च परवडत नाही, कारण की बाहेर आता मेसचा खर्च, रूमचा खर्च,
सगळं आपल्याला सोयी सुविधा भेटत नाही. पाणीचा खर्च, बिलचा खर्च सगळं द्यावं लागतं मित्रांनो. अशा पद्धतीने आता काय केलं माहिती आहे का, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये यांनी आता आपल्याकडे जेवढे शासकीय वसतिगृह त्यांनी बनवले टाकलेली आहे मित्रांनो. तिथे सांगण्यात पण आलेले इथे दिलेले त्यांनी. ते त्यांनी शासकीय वसतिगृह बनवतात आहे. तोपर्यंत आता ते जे विद्यार्थी बाहेर आपल्याला आता शिकत आहे, जे रूम करून राहत आहे, त्यांचे नंबर लागलेले नाहीये. त्यांना ते डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे देणार आहे. ते खर्चा पाण्यासाठी जे आपल्याला भोजन भत्ता, निर्वाह भत्ता जे असणार फिरण्यासाठी, राहण्यासाठी, जगण्यासाठी जो पण खर्च येणार आपल्या शैक्षणिकसाठी तो तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला डायरेक्ट तिथं वसतिगृहात पण नंबर लागला, तुम्हाला भाड्याच्या खोलीमध्ये राहून तुम्हाला सगळं तिथं भेटणार आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर मित्रांनो आता पुढे आपण जाऊया. तुम्हाला एवढं समजलेलं असेल. राज्य शासनामार्फत चालू असलेल्या विविध योजना, कार्यक्रम यांचा फेरविचार करणे व कालानुरूप धोरणा राबवण्यासाठी नवीन धोरणा आखणे या सर्व बाबींचा विचार करण्यात आलेल्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदय विद्यार्थ्यांच्या शिष्ट महामंडळासोबत चर्चा करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी एक समान सर्वकष धोरणा तयार करण्याचे निर्देश दिले होते. आता त्या अनुषंगाने मित्रांनो मंत्रिमंडळाच्या 3 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये शासनाने विविध विभागांच्या उपक्रममध्ये आपल्याला महामंडळे यांच्या मार्फत उच्च शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचे एक समान निश्चित करण्याकरिता माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो सांगण्यात येत आहे. ओके. तर माननीय मुख्य सचिव अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने आपल्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत 9-19-10-2023 रोजीच्या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयानुसार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा, तसेच अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून सदर योजनेचे विस्तार जे तालुका स्तर करण्याबाबत शासनाच्या विचारधारा होती. संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला येथील शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाचे पुढील निर्णय घेत आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो शासन निर्णय तर दिलेले आहे मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ते पण जाणून घेऊया थोडक्यामध्ये. ओके. थोडं 1-2च पेजेस ते पण बघून घेऊया आपण आता. शासन निर्णयामध्ये सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागातील शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना असलेल्या वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृह प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गासाठी विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11वी-12वी तसेच 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 20 स्तरांवरील महाविद्यालयात शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम आपल्याला संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संकलन बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासन निर्णय 6/1/2017 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेअंतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या तसेच शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रितसर अर्ज केलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इतर इयत्ता 11वी-12वी तसेच 12वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पुढे जाऊया मित्रांनो महाविद्यालय शिक्षण तसेच शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, इतर आवश्यक सोयी सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी योजनेच्या माध्यमातून खालील प्रमाणे रक्कम आपल्याला संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संकलन बँक खात्यामध्ये आधार लिंक जी बँक असेल अकाउंट त्याच्यामध्ये थेट आपल्याला जमा करण्यात येणार आहे ऑनलाईन पद्धतीने डीबीटी मार्फत ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता खर्चांची बाब दिलेली मित्रांनो मुंबई शहर त्याच्यामध्ये मुंबई शहर दिलेले आहे मित्रांनो इथं मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षित घेणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांकरिता अनुश्रय उच्च शिक्षित म्हणजे 12वी नंतरच. ओके. आणि इतर महसूल आता महसूल शहरामधील उर्वरित वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अनुश्रय रक्कम. त्यानंतर मित्रांनो इतर जिल्ह्यातील ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किमी
5 किलोमीटर परिसरात असलेल्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक संस्था ठिकाणी अनुश्रेय रक्कम आणि तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्यांना विद्यार्थ्यांना अनुश्रेय रक्कम असं ते दिलेले मित्रांनो सगळी बघणार आहोत. आता भोजन भत्ता मिळणार त्यांना 32,000 रुपये. ओके कोणाला? आता पहिला कॉलम मी तुम्हाला वाचून दाखवतो ओके अशा पद्धतीने. मुंबई शहर उपनगर नवी मुंबई ठाणे चिंचवड पिंपरी चिंचवड नागपूर ठिकाणी राहणार असलेल्यांना इथं मिळणारे मित्रांनो भोजन भत्ता 32,000 रुपये. ओके निवास भत्ता मिळणारे 20,000 रुपये. निर्वाह भत्ता मिळणारे 8,000 रुपये मित्रांनो. प्रति विद्यार्थी एकूण देय असणारे आपल्याला 2 सत्र असणार मित्रांनो 10 महिन्यांच्या साठी. 10 महिन्यामध्ये तुम्हाला 2 टप्प्यात भेटणार मित्रांनो. 5-5 महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार एकूण 60,000 रुपये असणार. 30,000 रुपये कडून तुम्हाला दोन टप्प्यामध्ये देण्यात येतील 30,000 करून ओके अशा पद्धतीने. ओके आता मित्रांनो इतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित ग वर्ग महानगरपालिका क्षेत्रामधील उच्च शिक्षण घेण्यात विद्यार्थी अनुश्रेयांची रक्कम. आता यांना भोजन भत्ता देणार 28,000 रुपये देणार आहे. निर्वाह भत्ता 15,000 निवास भत्ता 15,000 निर्वाह भत्ता 8,000 51,000 रुपये मिळणार 2 टप्प्यांमध्ये. ओके आता जे विद्यार्थी महानगरपालिकेच्या 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये राहतात ते संस्थेच्या ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी मित्रांनो 25,000 रुपये भोजन भत्ता 12,000 रुपये निवास भत्ता 6,000 रुपये आपल्याला निर्वाह भत्ता म्हणजे एकूण 43,000 रुपये मिळणार आहे. पण तुम्हाला 2 टप्प्यात मिळणार आहे. आता जे तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असेल त्यांच्यासाठी मित्रांनो आता बघून घेऊया आपण. 23,000 रुपये आपल्याला भोजन भत्ता आणि निवास भत्ता आपल्याला 10,000 निर्वाह भत्ता आपल्याला 5,000 असे 38,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. म्हणजे 2 टप्प्यामध्ये तुम्हाला 19,000 मिळतील. इथं आपल्याला 21,500 मिळतील. इथं आपल्याला 25,000 25,500 25,500 असे मिळतील. 30,000 30,000 असे 2 वेळेस मिळतील अशा पद्धतीने दिलेले आहे मित्रांनो. ओके उपरोक्त मित्रांनो आता वैद्यकीय अभियांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपये अन्य शाखे 5,000 रुपये मिळणार आहे अतिरिक्त असणारे जे आता अभियांत्रिक म्हणजे डिप्लोमा वगैरे इंजिनिअरिंगसाठी त्यांना 5,000 प्रतिवर्ष मिळतात. आणि त्यामुळे त्या मित्रांनो अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना 2,000 रुपये प्रतिवर्ष मिळतात मित्रांनो. ओके अशी रक्कम शैक्षणिक साहित्य ठोक स्वरूपात देण्यासाठी भेटतात मित्रांनो. साहित्य वगैरे खरेदीसाठी वर्षामध्ये ओके तुम्हाला जे लागतं वह्या पुस्तकं त्यासाठी मिळतात. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे निकष खालीलप्रमाणे असतील. आता मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होऊन जरा कारण की तुम्हाला पात्रता डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही सांगणार आहे मित्रांनो. ओके आता मित्रांनो विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा. विद्यार्थ्यांना इथं महाराष्ट्राचा राज्याचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने आपल्याला प्रवेश घेतलेला असावा असं सांगण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आता या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गाचा असावा. त्यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. लक्षात ठेवायचे डॉक्युमेंट मूलभूत आपल्याला. ओके या योजनेच्या मित्रांनो आता खाली घेतो थोडं. या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशांसाठी अर्ज केलेले व शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेनंतर वसतिगृह प्रवेश क्षमतेअभावी वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थ्यांना योजनेसाठी पात्र असतील. ओके सदर अट ही ज्या महानगरपालिका शहरांमध्ये वसतिगृहांसाठी संख्या एकापेक्षा जास्त अधिक असल्याने त्या महानगर शहरांमधील सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मित्रांनो प्रवेश क्षमता विचारता घेऊन वसतिगृह प्रवेश निश्चित करणे बंधनकारक राहील. त्यानंतर मित्रांनो प्रवेश न मिळालेल्या उर्वरित पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ अनुश्रेय राहील मित्रांनो सांगण्यात आलेला आहे. आता मित्रांनो शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना संबंधित विद्यार्थ्यांनी अर्जांसोबत स्वाधार योजनेचे पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांनी स्वतः आधार क्रमांक त्यांचे ज्या राष्ट्रीयकृत शेड्यूल बँकमध्ये खाते आहे उघडलेले त्याचे आपल्याला आधार संकलन बंधनकारक राहील. आपल्याला विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था शहराजवळच्या तालुक्याजवळच्या ठिकाणी आहे अशा शहरामध्ये आपल्याला तालुक्यातील सदरील विद्यार्थ्यांचा रहिवासी नसावा मित्रांनो. ओके आपण म्हणजे आता तुम्ही काय समजा आता समजा तुम्ही कोणत्या मुंबईला राहता मुंबईमध्येच तुम्ही ऍडमिशन घेऊन घेतली तुम्ही तिथले नसावे असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. मुंबई सोडून मग तुम्ही बाहेर तालुक्यामधले पाहिजे कुठला पण तुम्हाला जे रूम भाडं वगैरे लागते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी उत्पन्न 2.5 लाख रुपये 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या
वेळी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादित वाढ होईल. त्यानुसार या योजनेसाठी आपल्याला विद्यार्थ्यांना पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा त्याप्रमाणे लागू राहील मित्रांनो, की असं सांगितलेलं गेलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, साधारण दरवर्षी जून महिन्यातील वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होते. त्यावेळी विद्यार्थ्यांचे वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल बनवण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला कार्यान्वित असलेल्या गृहपाल सहाय्यक आयुक्त यांना ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याची मुभा राहील. तुम्ही इथं ऑफलाईन अर्ज इथं आता सध्यापुरती करू शकता मित्रांनो. इथं ऑनलाईन अर्जासाठी तो पोर्टल तयार करताय, पण तोपर्यंत तुम्ही आता गृहपाल किंवा आयुक्त यांच्या मार्फत आपल्याला घेऊन घ्यायचा. तिथून फॉर्म वसतिगृहाकडून फॉर्म घ्यायचा, तिथून आपल्याला फॉर्म जमा करून टाका यांच्याकडे. ओके. अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त 30 नोव्हेंबर पर्यंत राहील मित्रांनो. ओके. आणि त्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियामध्ये उशिरा होईल. अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या प्रवेशानंतर 1 महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल मित्रांनो, की असं सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह मिळालेले प्रवेश रद्द करून म्हणजेच वसतिगृहातील जागा रिक्त करून स्वाधार योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो, की सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, ज्यांना इथं शासकीय वसतिगृह मिळालेलं आहे आणि ते जर बोलले मला स्वाधार योजना म्हणजे मला बाहेर राहायचं रूमवर, असं काही होणार नाही मित्रांनो. ज्यांचे नंबर लागलेले नाहीये, जे वेटिंगवर आहे, त्यांचे नंबर वेगळे नंतर लागले त्यांना सुद्धा भेटणार आहे. अशा पद्धतीचं असणार नाही. तुम्हाला इथं वसतिगृह मिळालं तर वसतिगृहात राहावं लागणार आहे. प्रवेशासाठी मित्रांनो अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचे गुणोत्तरानुसार प्रथम आपल्याला वसतिगृह प्रवेशासाठी निवड करण्यात येईल. तदनंतर गुणांक्रमानेच आपल्याला स्वाधार योजनेचे लाभ अनुसूचित राहील. सदर योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गामधील तृतीयपंथ ट्रान्सजेंडर पात्र असतील मित्रांनो. काही टेन्शन नाही. पण आपल्या शैक्षणिकचे निकष आपण बघून घेऊया आता इथं. सदर विद्यार्थी 11वी 12वी त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानिक नसावा आणि महाविद्यालयाची शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेले आहे. तो आपल्याला विद्यार्थी महाविद्यालय शैक्षणिक संस्था ज्या पालिकामध्ये राहतो, ग्रामपंचायत, कटक मंडळे यांच्यामध्ये तिथं राहत असेल, त्यांच्या पालिका ग्रामपंचायत यांची तात्पुरते रहिवासी नसावा. ओके. असं लक्षात द्यायचं आहे. महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालय शिक्षण संस्थेच्या शिकत असलेले विद्यार्थ्यांना सुद्धा या योजनेत लाभ मिळण्याचे पात्र असतील मित्रांनो. ओके. अशापर्यंत सांगण्यात आलेलं आहे. स्वाधार योजनेसाठी आपल्याला मित्रांनो अर्ज करताना विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमात शिक्षण घेत आहे त्यांच्या केवळ लगतच्या मागील वर्षात किमान 50% गुण, त्यांचे प्रमाणपत्र ग्रेड जे असतात CGPA वगैरे असा पर्सेंटेज अनिवार्य आहे. त्यापूर्वी मित्रांनो इतर परीक्षांच्या गुणांचे विचार करण्यात येऊ नये मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो इथे दिलेले आहे, एका शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतरचा पुन्हा इतर शाखेतील आपल्याला पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी लाभ अनुशील राहील मित्रांनो. ओके. इतर इयत्ता 12वी नंतर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारा अभ्यासक्रम हा 2 वर्षापेक्षा कमी नसावा. तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी 2 वर्षापेक्षा कमी नसावा. संबंधित कार्यक्रमासाठी शासकीय आपल्याला वसतिगृह प्रवेश त्यानंतर आपल्याला मिळवण्यासाठी अनुश्रेय असावा मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो शासकीय वसतिगृह त्यानंतर आपल्याला इथं प्रवेशास आपल्याला पात्र असलेला विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरतो व शासकीय वसतिगृहातील प्रवेश नियमावलीनुसार महाविद्यालयीन अभ्यासक्रमानुसार त्यांच्या मध्यंतरी वर्गात शिकत असल्याचे आपल्याला विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देता येणार नाही असं लक्षात द्यायचंय. तथापि आपल्याला इथं विद्यार्थ्यांना आपल्याला इथं दिलेले आहे स्वाधार योजनेसाठी मध्यंतरी वर्गात शिकत असताना अर्ज केलेल्या अभ्यासक्रमातील त्यापूर्वी वर्षामधील आपल्याला पात्र
पात्रता तपासून केवळ हा स्वाधार योजनेसाठी पुढील काळाकरिता लाभ देता येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी पदवी पदव्युत्तर प्रवेश घेतला असलेल्या स्वाधार योजनेचा लाभ घेणार नाही मित्रांनो सांगा असं लक्षात असू द्यायचे. त्यानंतर आपल्याला अभियांत्रिक पदवी बी नंतर साठी प्रवेश घेतलेल्या स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येणार नाही मित्रांनो. बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदवृत्तीला लाभ अनुश्रय राहील. उदाहरणार्थ BA नंतर LLB, त्यानंतर आपल्याला BA नंतर B.Ed, B.Com, नंतर MBA असं तुम्ही असतं मित्रांनो. ओके. यामध्ये मित्रांनो या योजनेमध्ये दिव्यांग आणि अनुसूचित जाती नवबुद्ध घटकातील विद्यार्थ्यांना 3% आरक्षण असेल. अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील दिव्यांगांना जिल्हा शल्य चिकित्सालयामध्ये 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. 40% जास्त आपण पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो नवबुद्ध घटकातील विद्यार्थ्यांना 40% इतकी आपल्याला इतकी राहणार आहे मित्रांनो. आपल्याला त्यामध्ये आपल्याला 40% इतकी पाहिजे. त्यामध्ये स्वतंत्र आपल्याला गुणवत्ता आधी काढण्यात येईल. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. स्वाधार योजनेमध्ये महिलांसाठी 30% समांतर आरक्षण किंवा शासन वेळोवेळी निर्गमित करेल त्याचप्रमाणे आरक्षक अनुसार राहील. स्वाधार योजनेच्या अंतर्गत निवड करण्यात आलेली विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र होण्याची मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्याचप्रमाणे परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे मित्रांनो सांगण्यात राहील असं सांगण्यात आलेलं आहे. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता इतर निकष वगैरे दिलेले मित्रांनो इथं सदर योजनेसाठी लाभ इयत्ता 10वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुश्रय राहील मित्रांनो. एका विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 7 वर्ष योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो. सदर योजनेमध्ये पात्र विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण कालावधीस योजनेचा लाभ येणाऱ्या नाही अशा विद्यार्थी सांगण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो उत्तीर्ण झाल्यानंतर असा विद्यार्थी पुढील लाभास पात्रता राहील. तथापि 7 वर्षाचा कालावधीस विचारता घेता उत्तीर्ण अनुत्तीर्ण अशा दोन्ही कालावधीची गणना करण्यात येईल मित्रांनो. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी एका विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 8 वर्षे सदर योजनेमध्ये लाभ घेता येईल. याकरिता विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ अनुश्रय होण्यासाठी कमाल 30 वर्ष इतकी राहणार आहे मित्रांनो. वयोमर्यादा आपल्याला 30 वर्षापर्यंत इथं करू शकतो. स्वाधार योजनेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना पदवी पदव्युत्तर पदवी शैक्षणिक त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रम पूर्ण करत असताना एटीकेटी प्राप्त झाली असणे त्या विद्यार्थ्यांना फक्त एकदाच या अटीतून सूट देण्यात येईल. एकदा आपण एटीकेटी झाले चालेल, पण पुन्हा आपण दुसऱ्या वेळी एटीकेटीमध्ये आडेल जाऊन तुम्हाला या योजनेमध्ये अपात्र करण्यात येईल मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो अभ्यासक्रमाच्या मध्यान्वयीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचे लाभ पात्र राहील. शिक्षण खंड असलेल्या विद्यार्थ्यांचा इथे दिलेले मित्र स्वाधार योजनेसाठी पात्र असेल तथापि दिलेले मित्रांनो खंड हा 2 वर्षाचा जास्तीत जास्त असू नये. त्यानंतर योजनेसाठी निश्चित केलेला वयोमर्यादा अधिक वयाचा नसावा असं दिलेले मित्रांनो. ओके. तत्पूर्वी मित्रांनो थोडं पुढे घेतो. विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृह भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना किंवा व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या वसतिगृहात राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबुद्ध विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना या योजनांपैकी एकाच योजनेमध्ये लाभ घेता येईल मित्रांनो. लक्षात द्यायचं आहे. जर एकाच विद्यार्थी एकापेक्षा जास्त अधिक योजनांचा लाभ एकाच कालावधीत घेत असल्याचे निर्देशनास आल्यास त्या संबंधित विद्यार्थ्यांवर फौजदारी गुन्ह्यास पात्र राहील. लाभार्थ्यांनी या विद्यार्थ्यांनी लाभ घेताना आहेत काय तर लक्षात असू द्यायचे 12% व्याजदरासह वसूल करण्यात येईल मित्रांनो. दोघी ठिकाणी पण घेत असाल तर. ओके. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. लक्षात असू द्यायचं. ओके. विद्यार्थ्याने प्रत्येक सत्र परीक्षेमध्ये 15 दिवसाच्या आत संबंधित गृहपालांना सादर करणे बंधनकारक आहे. यानंतर मित्रांनो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्थांमधील सदर योजनेमध्ये फसवणूक केलेल्या आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांना व शैक्षणिक संस्था कायदेशीर आपल्याला कारवाई पात्र राहील. तसेच योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या आपल्याला विद्यार्थ्यांना शैक्षणिक सामान्य क्रम पूर्ण न करता लाभ घेणे व शिक्षण न घेता नोकरी
व आपल्याला व्यवसाय करून या योजनेचे लाभ घेतलेल्या निर्देशनात आल्यास अशा विद्यार्थ्यांना कारवाईस पात्र राहील. असं सदर आपण आता योजनेअंतर्गत दिलेल्या लाभार्थ्यांच्या रकमेस 12% व्याजदरासह वसुली करण्यात येईल असं सांगण्यात आलेले मित्रांनो की अशा पद्धतीने. ओके. अनुदान विवरण दिलेले मित्रांनो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहेत त्या जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्तालय समाज कल्याण यांच्याकडे त्या विद्यार्थ्यांची सर्व विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. त्यानुसार संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विद्यार्थ्यांची निवड करतील. अशीच पात्र विद्यार्थ्यांना जवळचे मागासवर्गीय मुला-मुलींचे वसतिगृहांचे गृहपाल यांच्याशी संलग्न अटॅच करतील असं सांगण्यात आलेलं आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश ज्या वसतिगृहांशी संलग्न करण्यात येईल त्या वसतिगृहामध्ये आपल्याला गृहपालाने सादर केलेल्या महाविद्यालयांची उपस्थितीत आधारे आपल्याला संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण प्रत्येक सामायिक 6 महिन्यामध्ये अनुशेय रक्कम आपल्या संबंधित आधार संकलन बँक खात्यात देण्यात येणार. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं मी 6 महिन्यामध्ये तुम्हाला 2% पैसे मिळणार आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सदर योजनेअंतर्गत अनुश्रेय रकमेपैकी आपल्याला तिमाहीची रक्कम आगाऊ देण्यात येईल मित्रांनो. या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत प्राप्त होणाऱ्या असलेल्या निर्वाह भत्त्याची रक्कम वजावट करून उर्वरित निर्वाह भत्ता, उर्वरित भोजन भत्ता, उर्वरित निवास भत्ता रक्कम अदा करण्यात येईल मित्रांनो की अशा पद्धतीने. विद्यार्थ्यांची महाविद्यालयांची उपस्थिती 75% आवश्यक आहे. आपल्याला इथं शाळेमध्ये 75% हजेरी आवश्यक आहे. अशी नसेल तर आपल्याला इथून समाधानकारक नसेल आपली बात करण्यात येईल असं सांगण्यात आलेले. प्रमाणपत्र वगैरे लागणार त्याचं आपल्याला अशा पद्धतीने शाळेमार्फत कॉलेजमार्फत जे पण असेल विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो सदर योजनेचा लाभ केवळ पूर्ण वेळ अभ्यासक्रमासाठी लागू राहील. अर्धवेळ अभ्यासक्रम, दूरस्थ बहिस्थ अभ्यासक्रम नोकरीसह करणाऱ्या म्हणजे नोकरीमध्ये आपण एक्झिक्युटिव्ह कोर्स वगैरे यासाठी आपण लाभ देणे येणार नाही मित्रांनो की आपण नोकरी करत असाल आणि दुसरीकडे अभ्यास आपण लाभ घेता असं चालणार नाही. या योजनेकरता सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आहारण संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आता मित्रांनो योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आपल्याला भाड्याने राहत असल्याचा व स्थानिक रहिवासी नसल्याच्या प्रतिज्ञापत्र नोटरी पाहिजे व विद्यार्थ्यांनी सादर केलेले माहिती खरी असलेल्या आपल्या सेवा घोषणा प्रमाणपत्र द्यायचे. कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेतला नाही याबाबतचे प्रमाणपत्र द्यायचे. भाड्याने राहत असल्याचा भाडचिठ्ठी द्यायची. आपल्याला भाड्याचा करारनामा द्यायचा आहे. महाविद्यालयातील प्रवेश घेतल्याचा पुरावा द्यायचा आहे. आपल्याला पावती वगैरे द्यावा लागणार आहे. सहनियंत्रण बद्दल इथे लिहिलेले आहेत मित्रांनो. या पद्धतीने सहनियंत्रण दिलेलं आहे. ओके एक मिनिट थांबून घेतो माझा इथं. तर मित्रांनो सहनियंत्रणमध्ये आपण शॉर्टकटमध्ये बघून घेऊया. शेवटचा पॅरेग्राफ आहे आपला. आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी सर्व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांना त्यांच्या विभागाचे उद्दिष्ट ठरवून द्यावे व प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांनी अर्जांच्या उपलब्धतेनुसार त्यांच्या विभागांची सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या दृष्टीने ठरवून घ्यावेत. प्रादेशिक विभागांतर्गत दृष्टीने कमी जास्त असल्याचे अधिकारी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांनी असतील. संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण यांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांनी जर पूर्ण होत नसेल त्या उद्दिष्ट विभागांना वाटप करण्यात येणारे आयुक्त समाज कल्याण पुणे यांना राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता मित्रांनो सदर योजनेवर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण तसेच संबंधित वसतिगृहांचा गृहपाल श्रेणीत राहील मित्रांनो. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी योजनेची महाविद्यालयीन स्तरावर प्रसिद्ध करण्यात करावी. ओके असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की अशा पद्धतीने इथं दिलेलं आहे. ओके एक मिनिट मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो इथं सदर बाबीवर प्रतिवर्ष आपल्याला 3 लाख मर्यादेपेक्षा संबंधित सहाय्य आयुक्तालयांच्या करावया कसा खर्च येणार आहे मित्रांनो भागवण्यात यावा. अर्जदार सादर केलेली कागदपत्रे माहिती आवश्यकतेनुसार पडताळणी करण्याचे अधिकार गृहपाल तसेच सहाय्यक आयुक्तालय समाज कल्याण यांना राहील. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण जबाबदारी आयुक्त समाज कल्याण पुणे
व सर्व प्रादेशिक उपभोक्तालय समाज कल्याण, सर्व सहाय्यक आयुक्तालय समाज कल्याण तसेच गृहपाल यांची राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं. अशा प्रकारे आज जी आर आलेला मित्रांनो खूप सारा मोठा झालेला विषय अर्धा घंट्याच्या आसपास झालेला 30 मिनिटाच्या वरती. पण संपूर्ण माहिती तुम्हाला मी समजावून सांगितलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने आपला फॉर्म घ्यायचा आपल्या वसतिगृहावर तिकडनं कुठून नाही तर आपल्याला इथं समाज कल्याणामधून आपल्या जवळपासच्या तिथून जाऊन घेऊन घ्यायची फॉर्म वगैरे भरून घ्यायचा. ऑनलाईन पोर्टल चालू झालेलं आहे. आले की मी त्यासमोर अपडेट देणार आहे मित्रांनो. ओके, नक्की तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करायचं व्हिडिओला. काही शंका वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. आणि त्याची PDF फाईल पण तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मिळून जाईल मित्रांनो. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे अशा पद्धतीने. ओके, आणि त्याच्यानंतर मित्रांनो माझ्याशी काही बोलायचं तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज पण करू शकता तुम्ही. मला तिथं जॉईन व्हायचं. टेलिग्रामची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. PDF पण तुम्हाला इथं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मिळून जाईल मित्रांनो. काही माझ्याशी बोलायचं असेल तर टेलिग्रामला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करायचं आहे. इथं अनुसूचित जातीमधले जे पण आपले मित्रपरिवार असतात त्यांच्यापर्यंत शेअर करायचा व्हिडिओ नातेवाईकांमध्ये, मित्रपरिवारांमध्ये. आणि चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्याशी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो मित्रांनो. योजना घेऊन असतो गव्हर्नमेंट योजना.